झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मुंबईसह राज्यभरातले नागरिक सध्या व्यापाऱ्यांच्या बंदमुळे त्रस्त आहेत। व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर सुद्धा व्यापाऱ्यांनी बंदच्या भूमिकेवरनं माघार घेतलेली नाहीये। मुख्यमंत्री सुद्धा एलबीटीच्या निर्णयावर ठाम आहेत। एलबीटी बाबत व्यापाऱ्यांमध्ये गैरसमज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। मात्र एलबीटीचा निर्णय रद्द करण्याची कुठलीही शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे। एलबीटी बाबत व्यापारी सरकारला ब्लॅकमेल करू पाहतायत का? एलबीटीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले विरोधी पक्ष व्यापाऱ्यांची तळी का उचलतायत? काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एलबीटी लागू करण्याबाबतचा निर्णय एकत्रितपणे घेतला असताना सुद्धा आता राष्ट्रवादीच्या मनात सेकंड थॉट का येतोय? आणि एलबीटीला समर्थन असणाऱ्या व्यापाऱ्यांवर सुद्धा काही मुठभर बड्या व्यापाऱ्यांकडून दबाव आणला जातोय का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया एलबीटी विरोध ते ब्लॅकमेलिंग या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया आजचा रोखठोक प्रश्न। व्यापारी सामान्य जनतेला वेठीस धरून सरकारला ब्लॅकमेल करतायत का? हा आजचा रोखठोक प्रश्न आहे। याच्यावर तुमचं मत मांडण्यासाठी तुम्ही www.facebook.com/झी24तास वर जाऊ शकता। त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कौल दिलाय। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित असलेले, एलबीटीला समर्थन करणारे, एलबीटीला विरोध करणारे, याच्याविषयी शंका असणारे असे सगळे मान्यवर पाहुणे आज आपल्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी आहेत। हेमंत सर, तुमचं स्वागत स्टुडिओमध्ये। धन्यवाद। त्याचबरोबर मुंबईचे महापौर सुनील प्रभू सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। शिवसेना नेमकी का विरोध करते, मुंबईबाबत त्यांची काय भूमिका आहे हे त्यांना आपण विचारणार आहोत। प्रभू सर, तुमचंही स्वागत स्टुडिओमध्ये। नमस्कार। त्याचबरोबर वसई इंडस्ट्रियल मॅग्निफिशर वेलफिशरचे अध्यक्ष अजय मोदी सुद्धा आपल्या सोबत आहेत। वसईमध्ये नेमकी काय अडचण त्यांना येते आहे? इतर ठिकाणी नुसती चर्चा सुरू आहे, प्रत्यक्ष अनुभव एलबीटी लागू झाल्यानंतर काय होतो, अधिकारी ब्लॅकमेल करतात का, काय होतं, या सगळ्याविषयी अजय मोदी आपल्याला सांगतील। मोदी सर, तुमचंही स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन। आणि त्याचबरोबर आमच्या मुंबईच्या दुसऱ्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर मुंबई ग्राहक पंचायतीचे ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आहेत। शिरीष देशपांडे आणि रत्नाकर महाजन, तुम्हा दोघांचंही स्वागत। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत अजय मोदी यांच्यापासून, कारण अजय मोदी यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे, नेमकी काय अडचण होते हे सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे। मोदी सर, सध्या महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये नागरिक त्रस्त आहेत। एलबीटी कसा लागू होणार याबाबतची सविस्तर विवेचन सरकारकडून झालेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींमधली टेक्निकल अडचण आतापर्यंत कुणीही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलेली नाही। ज्या आणून दिल्या त्याच्यावर त्यांनी तोडगा काढलेला आहे, म्हणजे ती कराची मर्यादा वाढवणं असो किंवा इतर गोष्टी असो। असं असताना सुद्धा तुम्ही आता ब्लॅकमेलिंग करताय असं सामान्य जनतेला का वाटू नये? व्यवसायकर आणि उद्योजक कधी पण सरकारला ब्लॅकमेल नाही केलंय आणि आम्ही कधी करणार पण नाही। आम्ही करदाता आहेत, आम्हाला करदात्याचा एक सिम्बॉल द्यायला गेलाय आणि किती वर्ष झाले उद्योजकांनी आणि व्यवसायकरांनी नियमित कर दिलेला आहे। कर द्यायला आम्हाला काही हरकत नाही, ऑब्जेक्शन आहे, पण त्यांची प्रणाली आणि त्यांची सिस्टम अशी व्हायला पाहिजे की ते आम्हाला व्यवस्थित वाटायला पाहिजे, विश्वास बसायला पाहिजे। सध्या प्रॉब्लेम काय आहे? सध्या प्रॉब्लेम म्हणजे काय की तिकडे ते लोककडे आमच्या वसई विरारच्या महानगरपालिकेत जे काय कर्मचारी आहेत ते लोकला ट्रेनिंगच नाही। पहिला तो ट्रेनिंग नाहीमुळे ते लोकने इम्प्लिमेंट जे काय केला ते अगोदर ते लोकला ट्रेनिंग हवे, पण ते लोकला ट्रेनिंग अजून मिळाली नाही। अजून आता मला प्रिन्सिपल सेक्रेटरीने 2 दिवस अगोदर सांगितलं की आम्ही नवीन डेप्युटी नवी मुंबईचे उपायुक्त आहेत त्याला आम्ही तुमच्याकडे ते पाठवू आणि त्याला ट्रेनिंग देणार। म्हणजे आता काय थोडी काय सुरुवात झाली, सरकारची तयारीच नाहीये आणि असं असताना एलबीटी लागू करण्याची घाई केली जाते, हे चुकीचं आहे। म्हणजे मूळ एलबीटीतल्या ज्या तरतुदी त्यांना तुमचा विरोध नाहीये, त्यातल्या इम्प्लिमेंटेशनच्या मुद्द्यावर तुमचा विरोध आहे। सुरुवातीला आमचा काही विरोध होताच नाही, काही एक म्युन्सिपालिटीमध्ये आणला ते लोकांनी, नगरपालिकेत आणून सगळं एलबीटी लावून दिला। त्यावेळेला आम्ही फक्त वसई विरारमध्ये त्याने पहिला मैरा भायंदरमध्ये आणला, नंतर आमच्याकडे आणला। आम्हाला लागला ऑक्टोबर गेला तर सगळ्याला लय आनंद वाटला होता की ऑक्टोबर गेली आता,
आता ऑक्ट्रॉय आहेच नाही आणि आता एलबीटी अकाउंटमध्ये पैसे भरू आपला बिलकुल, सुटकारा होणार. म्हणजे तुम्ही जे मुद्दे मांडले, ज्या प्रकारे त्रास तिथले स्थानिक अधिकारी तुम्हाला त्रास देत आहेत या. आणि याच्यामुळे तुम्हाला मूळ तुमचं विरोधाचं कारण हे आहे. एलबीटी मधल्या तरतुदी हे मूळ विरोधाचं तुमचं कारण नाहीये. सुरुवातीला कल्पनाच नाही होती कसा काय होणार आम्हाला. ठीक आहे, म्हणजे तरतुदींना तुमची सध्या तरी तत्वतः कुठलीही विरोध नाहीये असं आपण समजूया. अगदी आपण महापौरांपासून पुढच्या भागाकडे जाऊया. प्रभू सर, शिवसेना नेमकी का विरोध करतेय या एलबीटीला, याचं उत्तर द्या. कारण कुठलीही टेक्निकल अडचण अशी कुठलीही समोर आणलेली नाहीये कुठल्याही राजकीय पक्षांनी. शिवसेना असेल, भाजप असेल, मनसे असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा आता वेगळा विचार सुरू केलेला आहे. टेक्निकल अडचण कुठलीही आणलेली नाहीये. सगळ्या अडचणी या हायपोथेटिकल आहेत. आम्ही प्रॅक्टिकल असं बोलतोय की एलबीटी तुम्ही मुंबई महानगरपालिकेत आणताय, पण ही सिस्टीम जी आहे ती सिस्टीम पूर्णपणे आपण यशस्वी कशी करणार. आज ऑक्ट्रॉयमधून जे उत्पन्न येतं ते जवळजवळ 6,500-7,000 कोटी रुपये येतं आणि या उत्पन्नावरती मुंबई महानगरपालिका पूर्णपणे विकासाची कामं करते. आणि आज आपण एलबीटी आणताय, एलबीटीची शाश्वता नाहीये. इतकं उत्पन्न आपण द्याल याबाबत कोणतीही गॅरंटी आपण देऊ शकत नाहीये. आणि जसं वसई विरारमध्ये म्हणतायत की अधिकाऱ्यांना याबाबतची कुठची माहिती नाहीये आणि मग अशा धावपळीने आपण ही अशा पद्धतीची जी सिस्टीम आहे ती राबवणं, याच्यावरती आमची जोपर्यंत विश्वासार्हता बसत नाही तोपर्यंत या सिस्टीमला आमचा विरोध आहे. आम्ही असं म्हणत नाहीये की ऑक्ट्रॉय जो आहे तो आपण चालू ठेवा आणि एलबीटीची सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमला आमचा विरोध आहे. आणि त्याचबरोबर मी आपल्याला पुन्हा या प्रयोगातून संपूर्ण जनतेला शिवसेनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एलबीटीला जसं आमच्या सिस्टीमला विरोध आहे तसंच सरकार आतल्या पद्धतीने जसं वॅटवरती सरचार्ज लावण्याचं एक गुप्त डाव करण्याचा प्रयत्न करते, त्याला देखील वॅटवर सरचार्ज लावून मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता घालवणं अशी त्याची पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीचं विवेचन करायला लागेल. आणि म्हणून या दोन्ही गोष्टीसाठी आमचा विरोध आहे. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये अद्यापपर्यंत हे बिल मंजूर झालेलं नाहीये. मुंबई महानगरपालिकेमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत कुठच्या पद्धतीचा सरकारने निर्णय घेतलेला नाहीये. याच्याबद्दलचा ड्राफ्ट जो काय आहे तो प्रशासनाच्या लेवलला तयार होतोय. परंतु ही सिस्टीम जी आहे त्या सिस्टीममध्ये मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होणार नाही ही विश्वासार्हता जोपर्यंत आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत एलबीटीला आमचा विरोध आहे. बिलकुल. आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत, त्यांना आपण विचारूया. ही विश्वासार्हता येत नाहीये असं सुनील प्रभूंचं म्हणणं आहे. महाजन सर, ही विश्वासार्हता नेमकी येणार कशी? आणि त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केलाय की सरकारकडून अशा कुठल्याही प्रकारची खात्री देण्यात आलेली नाही की हा एलबीटी लागू केल्यानंतर जकातीचं जे उत्पन्न होतं किमान तेवढं किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळेल याची खात्रीशीर अशी कुठलीही तरतूद एलबीटीच्या कायद्यामध्ये करण्यात आलेली नाहीये. काय सांगाल? अशी कुठलीच खात्री कुठलंही सरकार देऊ शकणार नाही, केव्हाही देऊ शकणार नाही. पण थोडं मागं जायचं म्हटलं तर 1990-91च्या सुमाराला आर्थिक सुधारणांची या देशामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली त्याच वेळेला ऑक्ट्रॉय हा एक कालबाह्य करपद्धत आहे, त्यामुळे ती रद्द झाली पाहिजे अशी मागणी सर्व प्रातिनिधिक व्यापारी संघटना आणि राजकीय पक्ष, अनेक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये ऑक्ट्रॉय रद्द करण्याचं आश्वासन त्यावेळच्या निवडणुकांमध्ये दिलं गेलं होतं. ज्योती बसू मुख्यमंत्री होते पश्चिम बंगालचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नाचा विचार करण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक समिती झाली होती. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार हे सुद्धा त्या कमिटीचे सदस्य होते. त्या कमिटीनं चर्चा करून असं ठरवलं की जोपर्यंत महापालिकाची स्वायत्तता राखणारा व्हायबल पर्याय सापडत नाही तोपर्यंत ऑक्ट्रॉय रद्द करू नये असा निर्णय त्या समितीने घेतला. त्याप्रमाणे साधारण 2002 पर्यंत हे सगळं चालू राहिलं. पण 2003-04च्या दरम्यान पुन्हा ही चर्चा सुरू झाली आणि महाराष्ट्रामध्ये व्यापाऱ्यांच्या प्रातिनिधिक मध्यवर्ती संघटना, सर्व राजकीय पक्षांचे विधिमंडळातले प्रतिनिधी आणि या विषयातले तज्ज्ञ या सर्वांशी चर्चा करून विधिमंडळामध्ये चर्चा करून हा कायदा पास झालेला आहे. तेव्हा ज्यांनी विधिमंडळाच्या चर्चेमध्ये भाग घेतला त्यावेळेला या करासंबंधी जे जे मुद्दे आले त्या सर्व मुद्द्यांची सविस्तर चर्चा झालेली आहे आणि चर्चेअंती सर्वमतानं जरी नाही तरी बहुमतानं विधिमंडळानं तो ठराव पास केल्यानंतर आता पुन्हा तो आम्हाला नको असं म्हणणं म्हणजे पुन्हा आपण जिथं होतो तिथं स्क्वेअर वन ज्याला म्हणतात अशा ठिकाणी जाण्यासारखं आहे. तेव्हा आता प्रश्न असा आहे की जकात रद्द झाली तर नव्या करान्वये तेवढंच उत्पन्न मिळेल याची खात्री आहे का? अशी कुणीच खात्री देऊ शकत नाही. जकात सुद्धा वर्षानुवर्ष म्हणजे 3 वर्षाचं ॲव्हरेज जर घेतलं तर पहिल्या वर्षी जितकं जकातीचं उत्पन्न मिळालं त्याच्यापेक्षा दुसऱ्या वर्षी कदाचित जास्त
बिलकुल. रत्नाकर महाजन यांचा आपल्याशी संपर्क तुटलेला आहे, मात्र त्याच्यावर सुनील प्रभूंना बोलायचं होतं. मला आदरणीय रत्नाकर महाजनांनी जे सांगितलं की विधानसभेमध्ये हा कायदा पास झाला, पण सरकारला एखादा कायदा जेव्हा विधानसभेत मंजूर करायचा असतो तेव्हा विरोधी पक्षाच्या मंडळींना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बाजूला ठेवून घाईघाईने जसं ते बिल मंजूर करून घेतात त्या पद्धतीचं बिल ते त्या ठिकाणी मंजूर झालं असेल. परंतु मला असं वाटतं की हा कायदा करताना स्थानिक स्वराज्य संस्थांवरती ज्या पद्धतीचा परिणाम होणार आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिकडे असणारे महापौर, तिकडे असणारे स्थायी समिती अध्यक्ष, तिकडे असणारे आयुक्त, तिकडे असणारे विरोधी पक्षाचे नेते आणि या संपूर्ण सिस्टीममध्ये काम करणारी तज्ञ मंडळी यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतली असती आणि माहितीच्या आधारे याची जर गठन केलं असतं तर आज जो परिणाम समाजामध्ये दिसतोय तो दिसला नसता. पण हा कायदा 2010 साली झालेला आहे, त्यानंतर आता 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, 2.5 वर्ष जवळजवळ आता होत आलेली आहेत. एवढ्या वर्षामध्ये कुठलाही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नव्हता. कायदा अजूनही मुंबईत लागू व्हायचा आहे एलबीटी. इतर महापालिकांमध्ये एलबीटीचं नेमकं काय होतं त्याचा अंदाज न घेता अगोदरच अशा प्रकारची मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जेव्हा अशा पद्धतीची मी सांगतो काय होतं ते. बिलकुल. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जेव्हा एलबीटी राबवण्याबाबतचं जेव्हा अशा पद्धतीच्या सूचना आल्या तेव्हा महापौर म्हणून मी स्वतः सांगितलं होतं आयुक्तांना की याबाबत एक अभ्यासगट नेमा. अभ्यासगट नेमून नेमकं कशा पद्धतीने आपण करणार आहात, उत्पन्न कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी समावेशकपणे समोर येऊ दे आणि मग त्यानंतर आम्हाला विश्वासात द्या की एलबीटी राबवल्यानंतर ऑक्ट्रायचं जे उत्पन्न आहे त्यापेक्षाही आपण भर घालू शकतो किंवा ते उत्पन्न तेवढंच ठेवू शकतो. रत्नाकर महाजनजींना मी आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे ज्याची विकासाची कामं ऑक्ट्रायच्या 6,000 कोटीच्या उत्पन्नातून आपण प्रतिवर्षी करतो. आशिया खंडातली एकमेव महानगरपालिका आहे ज्या महानगरपालिकेने मध्यवैतरणा सारखं धरण केंद्राने पैसे न देते का स्वतःच्या बलबुत्यावरती ठराविक काळामध्ये बांधलं. आम्हाला गारगाय पिंजरासारखा प्रकल्प करायचा आहे, अनेक विकासाची कामं करायची आहे. या विकास कामाला पैसे आणण्याचं काम जे महापालिका स्वतःहून करते अशा पद्धतीचा जे स्रोत आहे ते बंद करायचं आणि महापालिकेच्या स्वायत्ततेवर घाला घालायचा का, हा खरा प्रश्न आहे. बिलकुल. आपल्यासोबत नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. मलिक साहेब, एकीकडे कायदा करताना राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होतं आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या मनात सेकंड थॉट यायला लागला आहे की काय अशी शंका येते, ती पहिल्यांदा तुम्ही दूर करा आणि दुसरा तुम्हाला काय मुद्दा मांडायचा होता तो मांडा. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एलबीटी रद्द झाली पाहिजे अशी नाही. हो, महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावर कुठेतरी मार्ग करण्यासाठी मंत्री गटाची एक समिती केली पाहिजे. व्यापारी, मंत्रीगट, अधिकारी, सर्व पक्षीय एक शिष्टमंडळ सारखं काहीतरी तयार करा, गटनेते सर्वांना बसून याच्यावर तोडगा काढला पाहिजे. ताणून हा प्रश्न सुटू शकत नाही. प्रभू साहेब जे म्हणताय की महापालिकेचं उत्पन्न वाढणार की घटणार, या गेली 2 वर्षात सर्वप्रथम मीरा भाईंदर आणि नांदेडला हे सिस्टम लागू झाली. हो, आजच्या घडीला 21 जागा हे सगळं सिस्टम लागू आहे. कुठल्याही महानगरपालिकेच्या उत्पन्न घट झालं नाही, उलट वाढलेलंच आहे. जकातीमध्ये लोकांचा विश्वास नाही. आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार नवाब मलिक साहेब, आतापर्यंतच्या ड वर्ग महापालिकांमध्ये 7 महापालिकांमध्ये जकातीपेक्षा एलबीटीचं जास्त उत्पन्न मिळाल्याचं रेकॉर्ड आहे. 5 महानगरपालिकांमध्ये ते घटलेलं आहे. आणि दुसरं असं आहे नवाब मलिक साहेब की ठाण्यामध्ये 1 एप्रिल पासून जेव्हा एलबीटी सुरू केली कालपर्यंतचे आकडे होते 40 कोटी रुपयाचं नुकसान आहे. 40 कोटी रुपयाचं नुकसान आहे. सिस्टीम नेमकी काय आहे त्याची जोपर्यंत विश्वासार्हता आम्हाला कळत नाही म्हणून आमचा याला विरोध आहे. प्रभूजी जरा ऐकून घ्या ना. मी आपल्याला फक्त करेक्ट जरा ऐकून घ्या. व्यापाऱ्यांनी मागणी केली की आम्हाला जकात नको, जकातमध्ये आम्हाला अडचण होते. जकात बरेच महानगरपालिका, नगरपालिका हरास करून ठेकेदारी पद्धतीने व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सगळं सिस्टम तयार झालेलं आहे. एखादी नवीन सिस्टम तयार केली पाहिजे. जेव्हा व्यापाऱ्यांची मागणी आली तेव्हा सर्व पक्षीय समर्थन त्या मागणीला मिळाला. मग एलबीटीची सिस्टम तयार झाली आणि आजच्या घडीला 4 ठिकाणी लागू होणार आहे. ठाण्याचे तुम्ही सांगतो लॉस झालेला आहे, म्हणजे वसुली सुरू झाली नाही तर लॉस होणारच आहे. आता आमची भूमिका स्पष्ट आहे की एलबीटीला विरोध नाहीये, पण त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जी गडबड घाई गोंधळ सुरू आहे, गोंधळ व्हायला नको. सिस्टमॅटिकली ही सिस्टीम राबवली गेली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हेच व्यापाऱ्यांच्या हेच मागणी आहे. बिलकुल, याच्यात काही सुधारणा केली पाहिजे. चर्चेनी मार्ग सुटू शकते आणि असंच केलं पाहिजे हे अट धरणं हे
बिलकुल तुमचा मुद्दा लक्षात आला मलिक साहेब. समन्वय चर्चेने मार्ग समितीची निघू शकतो असं बैठक तुमचं म्हणणं आहे. होईल. महाजन साहेब हात वर करतात. महाजन साहेब बोला. असं आहे, हे जे सारखं चर्चा झाली पाहिजे हा जे काही पालुपद चालू आहे त्यालाही काही एक मर्यादा आहेत. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ज्या वेळेला जकातीचा पर्याय म्हणून या कराच्या सुरुवातीची चर्चा सुरू झाली त्यावेळेला या क्षेत्रातले तज्ज्ञ, व्यापाऱ्यांच्या मध्यवर्ती प्रातिनिधिक संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, महापालिकेशी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या सर्व पातळ्यांवर चर्चा झालेली आहे. त्यामुळं आता चर्चा झाली पाहिजे असं पालुपद लावून धरण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. दुसरं असं की मुंबईची परिस्थिती आणि महाराष्ट्राची परिस्थितीचा वेगळा कायदा आहे, मुंबई महापालिका कायदा. त्या कायद्यानुसार ऑक्ट्रॉय रद्द करून एलबीटी सुरू करायचा असेल तर त्याची चर्चा विधिमंडळात करून विधिमंडळात ते मंजूर करून घ्यावं लागेल. तोपर्यंत मुंबईत हे सुरू होणार नाही. त्यामुळं मुंबईच्या अडचणी या सगळ्या महाराष्ट्राच्या अडचणीत असं लोकांपुढे दाखवण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आज घडीला 19 महापालिकांमध्ये एलबीटी लागू होऊन 6-7 महिने झालेले आहेत, काही ठिकाणी 3-4 महिने झालेले आहेत. या सर्व महापालिकांचा अनुभव असा आहे की जकात वसुलीच्या पद्धतीतली क्लिष्टता, गुंतागुंत आणि जकात चुकवण्याचे होणारे प्रकार. उदाहरणार्थ पुण्यामध्ये दरवर्षी जकात चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांची 30-5 नावं वर्तमानपत्रामध्ये येत असतात. त्याच्यात होणारं नुकसान त्याचा हिशेब कुणी करायचा? त्यामुळं एलबीटी लागू झाल्यामुळं महापालिकांचं उत्पन्न वाढण्याची जशी उदाहरणं आहेत तसंच उत्पन्न कायम राहण्याची सुद्धा उदाहरणं आहेत. आता महापालिकेची स्वायत्तता 74व्या घटना दुरुस्तीनुसार महापालिकांना मिळाली स्वातंत्र्यता आणि स्वायत्तता जर कायम करायची असेल आणि ती खरी स्वायत्तता असायची असेल तर त्यांना आर्थिक स्वायत्तता सुद्धा देणं आवश्यक आहे. आणि या आर्थिक स्वायत्ततेचा अविभाज्य भाग म्हणजे एलबीटी आहे. बिलकुल. याच विषयावर आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याबरोबर हेमंत राठी आहेत, ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आहेत. या दोघांकडे आपण पुढच्या भागात जाणार आहोत आणि त्यांची भूमिका सुद्धा समजून घेऊया. एक ब्रेक घेऊ आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.